नमस्कार मंडळी, आम्रपालीज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आम्रपालीज अन्नपूर्णा किचनमध्ये. तर आज आम्ही माझ्या बहिणीच्या घरी सकाळी सकाळी बनवलेला आहे गाजराचा नाही बीटचा हलवा. म्हणजे तो तिनेच बनवलेला आहे की बीटचा पण इतका मस्त हलवा बनतो हे मला माहीत नव्हतं. तिने शिकवली मला ही रेसिपी. असं तर मी तिला काही शिकवत असते, पण तिने ही रेसिपी खूपच मस्त बनवली होती. आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की आपण पण काहीतरी बनवूया, म्हणून आम्ही बनवायला घेतला ढोकळा. तर ढोकळा हा मी एकदम माझ्या पद्धतीने बनवलेला आहे. खूप छान मस्त रेसिपी आहे. ह्या पद्धतीने जर ढोकळा बनवला तर कधीच रेसिपी चुकत नाही. आणि ह्याची डिटेल रेसिपी मी तुम्हाला यूट्यूबला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की देईल. आणि बघा किती स्पॉन्जी मस्त असा ढोकळा बनलेला आहे. मग मी म्हटलं इथं शेजारी पण देऊन ये सगळ्यांना, कारण त्यांनी मी गेल्यामुळं बरंच काही दिलं होतं. इथं शेजारी आर्यन नावाच्या एका मुलाचा बड्डे पण होता. त्यांच्या मम्मी पप्पांनी पण आम्हाला जेवण्यासाठी थांबवलं होतं त्या दिवशी. नाहीतर आम्ही येणार होतो त्या दिवशीच निघून. 1-2 दिवसाची ट्रिप होती, 3 दिवस झाले. आणि मस्त अशी फोडणी दिली वरतून आणि खूप स्पॉन्जी मस्त ढोकळा बनला होता. मी ट्राय केला सर्वात पहिल्यांदा आणि नंतर आम्ही सगळ्यांना दिला. आणि आम्ही त्याच दिवशी निघणार होतो आणि सगळा झाला, आटोपला कार्यक्रम वगैरे, निघलो. मग काय माऊचं प्रेम, मग त्याला काही करमिना, मित्र सोडून जायचं होतं आणि त्याचा संगीत खुर्चीत नंबर आलता म्हणून माऊने त्याला बक्षीस दिलं. आणि मग आम्ही आलो गावाकडं. आईच्या इथं आल्यानंतर छकुली परत खुश झाली. दादा गेला होता 2 दिवसासाठी, परत आला. पण इथून आम्हाला परत सोलापूरला निघायचं होतं. आणि समर्थला खूप वाईट वाटत होतं. तिकडं 2-3 दिवस एन्जॉय केलं, तर इथं आजीपाशी राहिला होता. मग आज निघायचं 10 वाजल्यापासून चाललं होतं. पण आईचं माझ्या दसरा काढायचं चाललं होतं. एकदम सिस्टमॅटिक काम माझ्या आईचं कुठल्याही बाबतीत. बघा एकदम सगळं तिने व्यवस्थित डब्बे काढले. धुवायला 2 बायका पण भेटल्या होत्या आम्हाला आणि मस्त त्यांनी धुवून बाहेर सुकायला डब्बे टाकले. मग म्हटलं चला आईला मदत करूनच जाऊ थोडीशी. आणि मग थोडेसे मी तिला डब्याला हे घालून दिले, प्लास्टिक पेपर वगैरे. आणि इतकं व्यवस्थित आणि नीटनेटकेपणा हे फक्त माझ्या आईचाच असू शकतो. जवळजवळ 55 डब्बे आहेत किचनमध्ये तिच्या, पण कधीच म्हणजे ते घाण दिसणार नाहीत तुम्हाला. आणि हे नाव टाकायचं काम माझ्याकडं दिलेलं आहे फक्त. जास्त काही केलं नाही आम्ही, ती सगळं करून घेतलं होतं तिनं मस्तपैकी. आणि सगळे डब्यावर नावं टाकले. सगळ्यांनी मिळून केलं तर फास्ट होतं. समर्थही हेल्प करत होता थोडी. पप्पा, मी, समर्थ आम्ही सगळेजणच बसलो आणि आमचं 4पर्यंत सगळं काम आवरलं. बघा किती मस्तपैकी सगळं लावून पण झालं. किचन स्वच्छ झालं. मी तिला व्यवस्थित बरण्या बाटल्या पण ॲडजस्ट करून दिल्या. आणि मग समर्थ बघा टोपण लावतो डब्यांचे, छोट्या छोट्या डब्यांचे टोपण लावायचे सापडतच नव्हते आम्हाला. फारच बेजारी चाललेली. आणि खूप गर्दीमध्ये तर खूप गफलत होती की ह्या डब्याला हे लागतं का. तेवढ्यात मी गडबडीत पप्पासाठी मखाने बनवले, कारण त्यांना मी बनवलेलेच मखाने आवडतात. आणि मग छकुली मध्ये येतच होती आम्हाला मस्त टाईमपास करायला, मजा मस्करी करायला. आणि मग तसंच आमचा पूर्ण दुपार पण तिथंच गेली. शेवटी सगळं किचन सेट झालं आणि त्याच्यानंतर आम्ही 4 वाजता मग निघालो. बघा कसं वाटते तुम्हाला. किचन एकदम स्वच्छ, सुंदर, व्यवस्थित केलेलं आहे.